आता साहिल सांगतो की तेव्हा थंडीचे दिवस चालू होते आणि त्यामुळे सगळीकडे धुके तर होतीच, पण जसा त्याला होळकर पूल दिसू लागला तसं अचानकपणे धुक्यांचं प्रमाण त्या पुलावरती वाढू लागलं. एक धुक्यांचा ढगच पुलावरती आला की काय असं त्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसतं. तो खूप सावधानपूर्वक त्या पुलावरनं आपली गाडी चालवू लागला. आता घड्याळामध्ये रात्रीचे 2:30 वाजले होते आणि बरोबर गाडी पुलाच्या मधोमध आल्यानंतर तो यशवंत नावाचा माणूस साहिलला बोलतो की गाडी इथेच थांबव. साहिल चकित होऊन बोलतो की इथे? यावर तो माणूस बोलतो हो इथेच. साहिल बोलतो की पण का, आपलं लोकेशन तर आणखी पुढे दाखवत आहे. यावर तो यशवंत बोलतो की हां आपलं लोकेशन तर पुढे दाखवत आहे, पण माझं या पुलावरती एक काम आहे. साहिलकडे आता पुन्हा कुठलाही ऑप्शन नव्हता. तो त्याची कार साईडला घेतो. यानंतर तो माणूस कारच्या खाली उतरतो आणि साहिल त्याकडे निरखून एकटक पाहू लागतो की हा नेमकं करतोय काय. त्या माणसाकडे तेव्हा एक पिशवी होती. तो त्या पिशवीमध्ये हात घालतो आणि कसला तरी नारळ का कसली तरी वस्तू काढतो आणि सरळ डोक्याला लावतो.